हाय गाइस, दिस इज मी प्रणाली आणि मी घेऊन आली आहे एका व्हायरल ब्रँडचा रिव्ह्यू व्हिडिओ. सो दिस इज स्टेज 9 to 9 चा व्हिडिओ. हा मी स्वतःच खूप इन्फ्लुएन्स होऊन हा व्हिडिओ बनवायचा विचार केला आहे, कारण मी स्वतःच त्याचे खूप सारे ऍड्स इंस्टाग्रामवर, युट्यूबवर बरेच लोक वापरताना इन्फ्लुएन्सर्स याच्यासोबत कोलॅब करताना बघत होती. सो मला वाटलं की चला बघूया. मी पहिले ते वापरून बघणार होती, नंतर व्हिडिओ बनवणार होती, पण मला वाटलं की चला आता सोबतच आपण ट्रायल अँड एररची टेस्ट करू. सो आता हा व्हिडिओ पूर्ण रॉ असणार आहे की आपल्याकडे आहे हे स्टेज 9 to 9 चा बॉक्स. जसं तुम्ही बघू शकता, मी अजून ओपनही नाही केलंय. सो आपल्याकडे फर्स्ट आहे हे त्यांचा मेकअप सेटिंग स्प्रे. सो सेट मी अप 3-in-1 मेकअप सेटिंग स्प्रे, प्रेप, फिक्स अँड फ्रेश, 12 आवर लास्ट करते. सेकंड आपल्याकडे आहे हा मस्कारा. दिस इज व्हॉल्युमायझिंग प्लस वॉटरप्रूफ मस्कारा. आणि आपल्याकडे आहे कॉम्पॅक्ट. सो याच्यावर लिहिलेलं आहे HD ब्राईट कॉम्पॅक्ट पोअरलेस प्लस ऑइल कंट्रोल. आणि हा आहे इन द शेड 200W बेज. सो लेट्स ट्राय. आपण सगळ्यात पहिले आता मी मेकअप केलेला आहे, तर आपण ट्राय करू याचा कॉम्पॅक्ट. ओके, सो आतमधून पण याची पॅकेजिंग खूप छान आहे. ह्याच्या आतमध्ये असा हा कॉम्पॅक्ट येतो. नाईस स्टडी पॅकेजिंग. असा एक छोटूसा याच्या आतमध्ये एक कुशन येतो आणि याच्यावर एक फॉईल आहे. सो आता आपण लावून बघूया. खूप लाईट वेट आहे. ऑइल कंट्रोलचं तर आता आपण याला लावून ठेवू 12 आवर्स पेक्षा जास्त, तेव्हाच कळेल. पण तसं हे असं पावडरी फिनिश नाही देत आहे. खूप लाईट वेट आणि ब्लर करताय बरंच, म्हणजे असं ऑइली नाही वाटत आहे हे लावल्यावर. आय हॅव कॉम्बिनेशन स्किन, तर माझा हा टी झोन आणि इथे इथे ऑइली होतं मला. सो याने ते कव्हर झालाय पूर्णपैकी. तर माझा फेस पूर्ण मॅट वाटतोय मला. ह्याच्यानंतर आपण ट्राय करू तो म्हणजे मस्कारा. एक कर्वी ब्रश दिलेला आहे याला. खूप लाईट वेट आहे आणि छान लॅशेसला पटकन एक इफेक्ट देतोय. जर आपण याला 2-3 कोट केले तर हे एक फेक लॅशेसचा इफेक्ट देऊ शकतो. हा एक मेन याचा पॉइंट असू शकतो की हे खूप लाईट वेट आहे. आणि याची प्राइसिंग हे 349 ला आहे. सो 349 मध्ये हा प्रोडक्ट एकदम बेस्ट वाटला मला. तुम्ही याला एव्हरीडे वेअर सुद्धा करू शकता, कारण हे खूप लाईट वेट फील होते आईजवर. लास्ट बट नॉट द लिस्ट आपल्याकडे हा एक प्रोडक्ट आहे. सो या स्प्रे साठी त्यांनी सांगितलेलं आहे की हा प्रेपला, मेकअप फिक्सला आणि रिफ्रेशिंग फील होतो. म्हणजे तुम्ही मेकअप प्रेप साठी पण या स्प्रेला यूज करू शकता आणि हा 12 आवर पर्यंत तुमचा मेकअप सेट ठेवेल. मला आपण चेक करू. आणि खूप रिफ्रेशिंग फील होत आहे. खूप मस्त वाटतंय. एखादा टोनर लावल्यावर जसा आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो तसाच याने ग्लो दिलाय. हा एक मॅटिफाईंग सेटिंग स्प्रे आहे आणि हा लॉक करतो मेकअपला 12 आवर्स साठी. बट विथ दॅट एक रिफ्रेशिंग फील देतो. जर तुम्ही मेकअप करता करता सुद्धा हे अप्लाय करत असणार, तुमचा मेकअप अजून जास्त वेळ टिकू शकते. आणि हा फक्त 299 रुपीजला आहे आणि याची क्वांटिटी पण भरपूर आहे. हा 100 ml येतो
and this is actually a good size product in a less amount. So Instagram वर आणि YouTube वर जिथेही ऍड्स चालू आहेत, they are exactly claiming the right thing की हा खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. असंच स्टेजचं मी सगळ्यात पहिले लिपस्टिक घेतलं होतं. पहिले मी जे प्रोडक्ट घेतले होते स्टेजचे ते हे 2 आहेत. हा एक स्टेजचा 9to9 लिपस्टिक आहे इन 05 कोकोआ क्रश शेड, जो मी आता लावलेला आहे. आणि हा आहे हे त्यांचं खूप जास्त प्रमोट झालेलं लिपस्टिक आहे. खूप इन्फ्लुएन्सर्सनी याला यूज केलेलं आहे. दिस इज समथिंग ग्लॉस लॉक, म्हणजे ह्या लिपस्टिक लावायचा, त्याच्यानंतर थोडासा वेट करायचा, नंतर हा ग्लॉस लावायचा. सो इट लॉक्स द ग्लॉस. आणि इंटेन्स कलर प्लस ट्रान्सफर प्रूफ 2 in 1 लिक्विड लिपस्टिक आहे हे, ज्यात ग्लॉस आणि लिपस्टिक दोन्ही आहे. हे ट्रान्सफर प्रूफ नक्कीच आहे, पण ग्लॉस जो आहे तो राहत नाही जेव्हा तुम्ही काही खाता किंवा पिता. सो ग्लॉस निघून जातो, बट लिपस्टिक राहते. इट विल लास्ट अराउंड 5 to 6 hours, नॉट मोर दॅन दॅट. आणि ही पण लिपस्टिक तशीच आहे, तुम्ही जेव्हा खाणार पिणार थोडंसं निघणार, बट कम्प्लिटली लिपस्टिक निघून नाही जात. तुम्हाला 8 hours पर्यंत ही लिपस्टिक स्टे करेल. बट ही कम्प्लीट मॅट लिपस्टिक आहे आणि ही विथ ग्लॉस आहे. सो दिस इज इन द शेड आय एम क्यूट. न्यूड पिंक कलर आहे. तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओज मध्ये बघितलं असणार, तर त्यात मी ही लिपस्टिक यूज केलेली आहे. ही मी बरेचदा यूज करते बिकॉज इट गिव्स दॅट प्रॉपर ग्लॉसी लिप्स विथ दॅट न्यूड पिंक शेड विच लुक्स व्हेरी 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 क्यूट ऑन एनी इंडियन स्किन टोन. सो हा असा एक लिप शेड आहे की जो सगळ्यांना सूट होऊ शकतो, कारण तो खूप जास्त डार्क नाहीये, खूप जास्त लाईट पण नाही. मिडल रेंजचा मूव्ह मधला थोडासा लाइटर शेड मध्ये पिंक आहे. सो हा सगळ्यांना सूट होऊ शकतो. टुडेज व्हिडिओ इज एंडिंग हिअर. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा. आणि अजून कुठल्या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील माझ्या चॅनलवर ते पण मला कळवा. थँक्यू. बाय बाय.